नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. आत्मसमर्पण, जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक म्हणजे कराड उत्तर मतदारसंघाचे तरुण तरफदार नेतृत्व म्हणजे रामकृष्ण वेताळ साहेब, अर्थात तुमचे आमचे सन्माननीय भाऊ. भाऊंचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणेच आज सुद्धा जनतेचा महापूर लुटला होता. प्रत्येकजण आपल्या ह्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करीत असल्याचे विलोभनीय दृश्य दिसत होते. खर तर काल संघर्ष होता. आज विश्वास आहे, उद्या आशेचा नवा इतिहास असेल. कारण हा प्रवास मेहनती माणसाचा आहे. असंच काहीच या जनसागराच्या गर्दीतून दिसत होतं. राजकारणात सत्ता असताना संघटन बांधणे तुलनेने सोपे असते, परंतु सर्व सत्ता विरोधात असताना, एकही मोठा राजकीय पाठीराखा नसताना आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पक्ष उभा करणे हे अत्यंत कठीण शिवधनुष्य असते. कराड उत्तर मतदारसंघात हे शिवधनुष्य उचलून ते यशस्वीपणे पेलण्याचे धाडस रामकृष्ण वेताळ यांनी केले. आत्मसमर्पण, जिद्द, धाडस आणि अपार चिकाटी यांच्या बळावर त्यांनी भारतीय जनता पार्टीची मुळे गावागावात रोवली. आज त्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे ठळक परिणाम संपूर्ण कराड उत्तरमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. ज्या काळात कराड उत्तर मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीपासून ते राज्य सरकारपर्यंत विरोधकांचे वर्चस्व होते, त्या काळात भाजपसाठी काम करणे म्हणजे जाणीवपूर्वक राजकीय धोका पत्करण्यासारखे होते. अनेकांनी सुरक्षित राजकीय मार्ग स्वीकारत सत्ताधाऱ्यांची साथ धरली. मात्र माननीय रामकृष्ण वेताळ यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्धार केला. कोणताही मोठा नेता सोबत नसताना केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेशी थेट नाते जोडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा निर्णय क्षणिक भावनेतून घेतलेला नव्हता, तर दीर्घकालीन राजकीय दृष्टिकोनातून घेतलेला ठाम निर्णय होता. सत्ता येईल तेव्हा नाही, तर सत्ता नसतानाच पक्ष उभा करायचा, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. याच भूमिकेतून कराड उत्तरमध्ये भाजपच्या संघटनात्मक बांधणीची खरी सुरुवात झाली. भाजप वाढवण्यासाठी रामकृष्ण वेताळ यांनी कधीही शॉर्टकटचा अवलंब केला नाही. गावागावात सततचा संपर्क, कार्यकर्त्यांशी आत्मीय संवाद, सामान्य माणसाच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हाच त्यांच्या कार्यपद्धतीचा पाया राहिला. पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण कराड उत्तर मतदारसंघ पिंजून काढला. वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांच्या अडचणी ऐकणे, शासकीय योजनांची माहिती देणे, गरजूंना प्रत्यक्ष मदत करणे, या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क अधिक दृढ केला. पक्षापेक्षा आधी माणूस ही भूमिका घेत त्यांनी कराड उत्तरमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रामकृष्ण वेताळ यांचे राजकारण केवळ भाषणांपुरते मर्यादित राहिले नाही. लोकांची कामे करून देणे, अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे, हा त्यांचा स्थायी स्वभाव बनला. त्यामुळे भाजपबाबत असलेली भीती व गैरसमज हळूहळू दूर होत गेले. आज भाजप वाडी वस्तीवर आणि गावागावात पोहोचला आहे. यामागे वेताळ साहेबांचे योगदान निर्णायक असल्याचे त्यांच्या विरोधकांकडूनही मान्य केले जाते. शिक्षण, संस्कार आणि लोकसेवेची परंपरा, उच्च शिक्षण आणि संस्कारी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या रामकृष्ण वेताळ यांनी लोकसेवेची परंपरा अखंडित ठेवली. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता समाजासाठी काम करणे, हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. त्यामुळे दीर्घ राजकीय संघर्षाच्या प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्वावर आजपर्यंत कोणताही डाग लागलेला नाही. रामकृष्ण वेताळ यांच्या कार्याची दखल पक्षाने वेळोवेळी घेतली. विविध पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे पुढे नेले. पक्षाने त्यांना विविध पदावर संधी दिली.
यामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, लोकसभा समन्वयक, बाजार समिती संचालक, सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष, भाजपा प्रदेश संचालन समिती सदस्य, कृषी क्षेत्र समन्वयक राज्य समिती, विशेष निमंत्रित सदस्य, भाजपा महाराष्ट्र या सर्व पदांचा समावेश आहे. या सर्वच पदांना त्यांनी योग्य न्याय दिला. आज कराड उत्तरमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार अशा सर्व स्तरांवर भाजपची सत्ता आहे. ही सत्ता सहज मिळालेली नसून वर्षानुवर्ष केलेल्या संघटनात्मक परिश्रमांचा तो परिणाम आहे. या परिवर्तनात रामकृष्ण वेतार यांचा वाटा खारीचा नसून सिंहाचा आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. पक्ष बांधणीसाठी त्यांनी जोडलेली माणसे, निर्माण केलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे आज अनेकांना निवडणूक यश सुलभ झाले आहे. त्यामुळेच परिसरात त्यांची ओळख किंग मेकर म्हणून झाली आहे. सत्ता हातात असतानाही रामकृष्ण वेताळ यांचे संघटनात्मक काम थांबलेले नाही. जिद्द, चिकाटी आणि धाडस यांच्या जोरावर सर्व सत्ता विरोधात असतानाही भाजपचे संघटन उभारणारे रामकृष्ण वेताळ हे करार उत्तरच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आज कराड उत्तरमध्ये भाजप भक्कमपणे उभा आहे. हा प्रवास केवळ राजकीय यशाचा नाही, तर लोकसेवेच्या अखंड परंपरेचा प्रेरणादायी अध्याय आहे. अशा या लोकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. YZ इंडिया TV साठी नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.